नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ग्राम प्रशासन या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न, त्यांची योग्य उत्तरे आणि सोप्या भाषेतील स्पष्टीकरण पाहणार आहोत. हे प्रश्न तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, झेडपी, एमपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी तयारी करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या प्रश्नसंचाला. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 अन्वये सामान्यतः किती खेड्यांसाठी पंचायत समितीची रचना करण्यात आली आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 100 खेड्यांसाठी पंचायत समितीची रचना करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 2. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा सचिव कोण असतो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा सचिव असतो. प्रश्न क्रमांक 3. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जिल्हाधिकारी. तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष जिल्हाधिकारी असतो. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणते उद्दिष्ट पंचायत राज संकल्पनेत मोडत नाही? तर त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ. तर पंचायत राजचे उद्दिष्ट लोकशाही, शिक्षण, लोकसहभाग आणि विकेंद्रीकरण हे आहे. प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ हे मुख्य उद्दिष्ट नाही. प्रश्न क्रमांक 5. ग्रामपंचायतीचे सरपंच यांची निवड कोण करतात? तर त्याचं बरोबर उत्तर आहे ग्रामपंचायतीचे सदस्य. ऑप्शन नंबर 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. तलाठी कार्यालयास डॅश डॅश म्हणतात. तर काय म्हणतात? सजा कार्यालय. ऑप्शन नंबर 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. शेतकऱ्यांची खातेदार नोंद वहीचा गाव नमुना कोणता? तर त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. गाव नमुना 8 प्रश्न क्रमांक 8. पोलीस पाटलाची निवड कोण करतात? तर त्याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. उपविभागीय अधिकारी हे पोलीस पाटलांची निवड करत असतात. प्रश्न क्रमांक 9. ग्राम दक्षता समितीचे सदस्य सचिव कोण असतात? ग्राम दक्षता समितीचे सदस्य तलाठी असतात. ऑप्शन नंबर 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. 7/12 या जमिनीबाबतच्या अभिलेखामध्ये बँकेच्या कर्जाची नोंद कुठे घेतली जाते? तर त्याचं बरोबर उत्तर आहे इतर अधिकार या ह्याच्यामध्ये घेतली जाते. ऑप्शन नंबर 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत तालुका कार्यक्रम अधिकारी डॅश डॅश हे असतात. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे तहसीलदार. तर ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणारे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत तहसीलदार हे तालुका कार्यक्रम अधिकारी असतात. प्रश्न क्रमांक 12. ग्रामपंचायतीत राष्ट्रीयकृत बँकेचा सेवा केंद्र यवतमाळ जिल्ह्यातील कुठल्या ग्रामपंचायतीत सुरू करण्यात आले? त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 परसोडी. प्रश्न क्रमांक 13. तलाठी या पदाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे जिल्हाधिकारी. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तलाठी पदाची नेमणूक करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याला असतो. प्रश्न क्रमांक 14. खालीपैकी कोणत्या राज्यात पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात नाही? तर त्याचं बरोबर उत्तर आहे नागालँड. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. ग्रामपंचायत सदस्य राजीनामा द्यावायचा असल्यास त्यास तो कोणाकडे सादर करावा लागतो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे सरपंच. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या किती? तर त्याचं बरोबर उत्तर आहे 7. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. उपसरपंच राजीनामा कोणाकडे देतात? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सरपंच. प्रश्न क्रमांक 18. बळवंत मेहता समितीने डॅश डॅश शिफारस केली होती? तर त्याचं बरोबर उत्तर आहे लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर बळवंत मेहता समितीने लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस केली होती. प्रश्न क्रमांक 19. पंचायत समिती सभापतीच्या संदर्भात वैधतेचा प्रश्न अथवा वाद निर्माण झाला तर डॅश डॅश यास निर्णय देण्याचा अधिकार असतो. तर त्याचं बरोबर उत्तर आहे विभागीय अधिकारी. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रात एकूण किती कटक मंडळे आहेत? तर किती आहेत एकूण कटक मंडळे? पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे 7. प्रश्न क्रमांक 21. कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? तर कोतवालाची नेमणूक तहसीलदार करत असतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 22. गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक कोणाकडून केली जाते? पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे राज्य शासन. तर गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक राज्य शासन करते. प्रश्न क्रमांक 23. ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात? तर ग्रामसभेचे सभापती सर्व प्रौढ स्त्री व पुरुष असतात. प्रश्न क्रमांक 24. महानगरपालिकेत महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार डॅश डॅश समितीला असतो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे स्थायी समिती. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? तर कोणते? पर्याय क्रमांक 1 हे त्याच्या बरोबर उत्तर आहे पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य नसतो. हे विधान अयोग्य आहे. कारण पंचायत समिती सभापती हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य असतो आणि इथं काय दिलेला नसतो, त्यामुळे हे अयोग्य वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 26. ग्रामसभेच्या बैठका वर्षातून किमान किती वेळा घेतल्या जातात? तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे 4. तर ग्रामसभेच्या बैठका वर्षातून किमान 4 वेळा घेतल्या जातात. प्रश्न क्रमांक 27. तलाठीच्या कार्यालयास डॅश डॅश असे म्हणतात? तर याचं पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे सजा हे तलाठीच्या कार्यालयास म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 28. डॅश डॅश हा जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू मानला जातो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे जिल्हाधिकारी. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासन अधिकारी डॅश डॅश हा असतो? तर कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था डॅश डॅश पासून अंमलात आली? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1 मे 1962 पासून अंमलात आली महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था. प्रश्न क्रमांक 31. जिल्हा डॅश डॅश जिल्ह्याची नगर परिषद नाही? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अक्कलकुवा या जिल्ह्याची नगर परिषद नाही. प्रश्न क्रमांक 32. ग्रामपंचायत किती मोठी असली तरी त्यामध्ये डॅश डॅशपेक्षा अधिक सदस्य असू शकत नाहीत? तर त्याचे बरोबर उत्तर आहे क्रमांक 3 17. प्रश्न क्रमांक 33. 3001 ते 4500 या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायतीने सदस्य संख्या डॅश डॅश एवढी असते?
तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 13. प्रश्न क्रमांक 34 जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासन अधिकारी डॅश डॅश हा असतो. तर त्याचं बरोबर उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 35 डॅश डॅश हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. तर त्याचं बरोबर उत्तर आहे गट विकास अधिकारी पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 36 जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाल डॅश डॅश इतका असतो. तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2.5 वर्ष. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्त्रियांच्या प्रतिनिधित्वासाठी कोणती तरतूद करण्यात आली आहे. तर त्याची काय 50% राखीव जागा पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 डॅश डॅश ही जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांना जोडणारा दुवा मानला जातो. तर त्याचं बरोबर उत्तर आहे पंचायत समिती पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 40 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार कोणाला आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे गावातील सर्व 18 वर्षावरील स्त्री पुरुषांना मतदान करण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 41 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्या आयोगामार्फत घेतल्या जातात. तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्य निवडणूक आयोग यांच्या मार्फत घेतल्या जातात. प्रश्न क्रमांक 42 स्थानिक संस्था कर एलबीटी हा किती रकमेपेक्षा जास्त उलाढाल करणाऱ्या व्यावसायिकांना लागू आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे 50 लाख. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्रात जमिनीचा रेकॉर्ड जमीन महसूल व जमीन सुधारणा मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण. तर त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तलाठी. प्रश्न क्रमांक 44 स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना किती आरक्षण आहे. तर किती आहे 50%. त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 45 ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव कोण असतो. तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 46 महसूल प्रशासनातील सर्वात शेवटचा अधिकारी म्हणून कोणाला म्हणले जाते. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे तलाठी. प्रश्न क्रमांक 47 ग्रामपंचायतीचे अस्तित्व राज्यघटनेच्या कोणत्या तत्वानुसार आहे. तर कुठल्या तत्वानुसार आहे राजनीती दर्शक तत्वे पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. ग्रामपंचायतीचे अस्तित्व राज्यघटनेतील राजनीती दर्शक तत्वावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 48 खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवतो. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 49 कोतवाल तलाठी व पोलीस पाटील यांच्यावर थेट प्रशासकीय नियंत्रण ठेवणारा अधिकारी कोण. तर त्याचे बरोबर उत्तर आहे तहसीलदार व तालुका कार्यकारी दंडाधिकारी म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कोणत्या कलमान्वये प्रत्येक खेड्यासाठी ग्रामपंचायतीची तरतूद करण्यात आली आहे. तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कलम नंबर 5. प्रश्न क्रमांक 51 तलाठी मंडळ अधिकारी यांची कार्यपद्धती कर्तव्य व कार्य खालीलपैकी कोणत्या नियम पुस्तिकेत नमूद केलेले आहे. तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जमीन महसूल नियम पुस्तिका खंड 3. प्रश्न क्रमांक 52 पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण. तर त्याचं बरोबर उत्तर आहे गट विकास अधिकारी पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 53 पंचायत राज पद्धतीचा प्रमुख उद्देश कोणता. तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लोकशाहीचे विकेंद्रीकरण हे त्याचे बरोबर उत्तर आहे. पंचायत राज व्यवस्थेचा मुख्य उद्देश लोकशाहीचे विकेंद्रीकरण हा आहे. प्रश्न क्रमांक 55 सरपंच व उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी बोलवण्यात येणाऱ्या सभेचे अध्यक्षस्थान तर कोण असतो. तहसीलदार पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 56 पंचायत राज व्यवस्थेची द्विस्तरीय पद्धत कोणी सुचवली. तर त्याचं बरोबर उत्तर आहे अशोक मेहता समिती पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 57 जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो. तर त्याचं बरोबर उत्तर आहे पालकमंत्री ऑप्शन नंबर 2 करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राम प्रशासन विषयावरील महत्त्वाचे प्रश्न त्यांची योग्य उत्तरे आणि स्पष्टीकरण पाहिले. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला आणखी चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.